करमाळ्यात सीना नदीकाठच्या बोरगावातील 70 ते 80 ग्रामस्थांचं रेस्क्यू. ग्रामस्थांना होडीच्या सहाय्यानं सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील एकुर्के गावात 25 जणांचं कुटुंब उघड्यावर. पुराचं पाणी घरात शिरल्यानं प्रचंड नुकसान. जीवनावश्यक वस्तूंची पुराच्या पाण्यामुळे नासाडी. कुटुंबातील महिलेला अश्रू अनावर. सोलापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये आज सुरू राहणार. पूरस्थितीच्या अनुषंगानं कार्यालय सुरू ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. 8 दिवस कुठे होतात? सोलापूर जिल्ह्यातील उंडर ग्रामस्थांचा सदाभाऊ खोत यांना संतप्त सवाल. ग्रामस्थांच्या रोषानंतर सदाभाऊ खोत यांचा काढता. सदाभाऊ खोत यांना आता तर हाकलून लावलं. यापुढे जनता त्यांना तुडवल्याशिवाय राहणार नाही. बच्चू कडू यांची टीका. काही लोक पर्यटनासाठी जातात, मग लोकांचा उद्रेक होतो. सदाभाऊ खोत यांच्या दौऱ्यावर स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांची टीका. पंचनाम्याच्या अहवालानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात निर्णय घेणार. जळगावमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीसांकडून मदतीचं आश्वासन. ओला दुष्काळाबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेऊ. विरोधकांच्या मागणीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया. शेतकऱ्यांच्या पाठीशी सर्वांनी उभं राहायला हवं. मंत्रिमंडळात आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. हेक्टरी 50,000च्या मदतीसह शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. पीएम केअर फंडातून मोदींनी किमान 50,000 कोटी महाराष्ट्रासाठी द्यावे. उद्धव ठाकरेंच्या 3 मागण्या. अंगलट आल्यावर मुख्यमंत्र्यांना विषयाला पाटे फोडण्याची सवय. कोरोना काळातील सीएम केअर फंडाबाबत बोलायला तयार उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना आव्हान. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या कृषी विभागाचे अधिकारी दिल्लीत. केंद्रीय सचिवांसोबत राज्यातील अधिकाऱ्यांची बैठक. बैठकीत राज्यातील नुकसानाबाबत चर्चा. आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी अजित पवारांसोबत व्हिडिओ कॉलद्वारे साधला संवाद. व्हिडिओ कॉलवरून नांदेडच्या पूरस्थितीचा आढावा दिला. दिवाळी अगोदरच शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळणार. शासनाची ही मदत लवकरात लवकर मिळेल. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं आश्वासन. यासह ज्याचं जळतं त्यालाच कळतं असंही वक्तव्य. सोलापूरच्या मोहोळ आणि माढा तालुक्यात कृषी मंत्र्यांकडून नुकसानाची पाहणी. कृषी मंत्र्यांच्या दौऱ्यात ग्रामस्थांचा आक्रोश. साधा बिस्किटचा पुडाही मिळाला नाही. ग्रामस्थांची कृषी मंत्र्यांकडे तक्रार. तुळजाभवानी मंदिर संस्थांकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटी रुपयांची मदत. ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी बच्चू कडूंचं रास्ता रोको आंदोलन. लातूर ते औसा रोडवर बच्चू कडूंचं कार्यकर्त्यांसह रास्ता रोको आंदोलन. रास्ता रोको आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा. सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा महायुतीत आमदार असलो तरी ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी संघर्ष करणार. आमदार रत्नाकर गुट्टे यांचा इशारा.